नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिलेला आहे आपण आणि पितृपक्ष सुरू झालेला आहे. म्हणजे भाद्रपद पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या, जी सर्वपित्री अमावस्या म्हणून तिचं पूजन केलं जातं. ह्या संपूर्ण कालावधीत पितृपक्षाचा प्रारंभ झालेला आहे आणि पितृपक्षासाठी आपण सर्व आपल्या पितरांना, म्हणजे जे आपले पूर्वज आहेत, आपले जे वाडवडील आहेत, ज्यांचा वारसा आपण आज म्हणवत आहोत, त्यांचे वारस आहोत असे म्हणवत आहोत आणि त्यांचा वारसा पुढे नेत आहोत का नाही हे आपल्या कर्तृत्वावरून आपण ठरवायचं आहे. परंतु त्यांचं नाव, त्यांचं रक्त आपल्या धमन्यांमधून खेळत आहे, त्यांचं नाव आपण लावत आहोत. त्यामुळे या पितरांबद्दल कृतज्ञता बाळगणे, त्यांनी पूर्वी केलेल्या कामाच्या अनुषंगाने आज आपण इथपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव, त्याबद्दल आपण त्यांना थँक्स गिव्हिंग जे आजच्या भाषेत म्हणलं जातं, त्याबद्दल त्यांचे आभार मानणे, त्यांच्या चरणी नतमस्तक होणे. आणि या कालावधीत ते आपल्यावर जिथून कुठून पाहत असतील, जिथून कुठून आशीर्वाद देत असतील किंवा जिथून कुठून त्यांचं जे काय म्हणणं आहे ते अप्रत्यक्षपणे सांगत असतील, त्या सर्व संकेतांचा अर्थ समजून घेऊन आपण ह्या कालावधीमध्ये पितरांबद्दल समर्पण भाव, पितरांनी केलेल्या कार्याबद्दल निष्ठा, पितरांचं स्मरण, आपण कुणाचा वारसा चालवला आहे याचा अभ्यास करणे, त्या वारशाबद्दल सजग राहणे, त्या वारसाचा जो संपूर्ण इतिहास आहे, कुठं सुरू झाले आणि कुठपर्यंत येऊन पोचले, याचा धांडोळा घेणे, याची पडताळणी करणे, हे सगळं या कालावधीत घडायला हवं असं मला वाटतं. अनेक घराणे, अनेक आडनावाची लोक त्यांचा कुलवृत्तांत प्रकाशित करतात. आपले पूर्वज कुठं होते, आपला प्रवास कुठून कसा झाला, आपली मुळं कुठं आहेत, आपली पाळमुळं कुठं आहेत, हे शोधायचा प्रयत्न करत असतात. असा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. मित्रांनो, आज आपल्या संस्कृती, प्रथा, परंपरा, रीती, आचार विचार, कुलाचार, धर्म या सर्वांवर फार मोठं संकट येऊ घातलं आहे. त्या संकटाची जाणीव आम्हाला आहे का नाही मला माहिती नाही, परंतु शेजारच्या छोट्याशा बांगलादेशात काय झालं याचं जर तुम्ही वृत्तपत्रातून ती कात्रणं गोळा करून वाचली, जुने व्हिडिओ पाहिले, तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आपण जर सावध राहिलो नाही, आपण जर सजग राहिलो नाही, आपण जर जागे राहिलो नाही, तर हीच वेळ आपल्या लेकरा बाळांवर, आपल्या पुढील पिढीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपल्या पितरांनी, आपल्या पूर्वजांनी, आपल्या महान वारसा सांगणाऱ्या जुन्या लोकांनी काय पराक्रम गाजवला, कसा पराक्रम गाजवला, देश आणि धर्मापायी त्यांनी तळहातावर आपले प्राण घेऊन आटकेपार देशाच्या सीमा ओलांडून अक्षरशः बंगाल, ओरिसा, नेपाळ, इकडं पाकिस्तान, कटकपर्यंत जाऊन, अफगाणिस्तानपर्यंत जाऊन धडका मारलेल्या आहेत. असा आपला संपन्न, असा आपला बलसंपन्न, असा आपला पराक्रमी, करारी, मनगटावर पराक्रम गाजवणारा असा आपला शूर मावळ्यांचा, शूर मराठा योद्ध्यांचा असा हा परिसर आहे. याच्यामध्ये कुठलाही जातीय प्रांतीय भेदभाव नाही. 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची बांधलेली मोठ आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी. आणि त्या मोठेचे अनेक जे दोरे आहेत, मोठेचा जो नाडा असतो त्याच्यामध्ये अनेक जे धागे आहेत, ते धागे तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांचे. आपली नाती काय, आपलं नातं संबंध असो ना नसो, आपली जात एक असो ना नसो, पण आपण सगळे मराठी आहोत, आपण सगळे मराठी बांधव आहोत, आपण सगळे स्वराज्यासाठी उभे राहिलेलो होतो. आपण आपलं जात पात प्रांत विसरून आपल्या हिंदू संस्कृतीसाठी, आपल्या सनातन धर्मासाठी आपण सगळ्यांनी सजग राहून आपल्या पूर्वजांचा वारसा स्मरायला हवा, पूर्वजांच्या कार्यांचं स्मरण करायला हवं, पूर्वजांच्या पराक्रमांचं अभिवाचन करायला हवं. पूर्वजांनी केलेलं कार्य, पूर्वजांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, आपल्याला जगून ठेवलं, आपलं देश, भाषा, धर्म, आचार विचार, संस्कृती जिवंत ठेवली. बाबरी आक्रमण असेल, इस्लामी आक्रमणं असेल, आक्रांतांची आक्रमणं असतील, आणि या देशातील देव, धर्म, भाषा यांच्यावर आक्रमण करून इथली संपत्ती, इथल्या स्त्रिया यांना लुटायची त्यांची मनोवृत्ती असेल, आपल्या धर्मावर अतिक्रमण करून आपल्या छाताडावर पहार रोखून आपल्या धर्माचं विटंबना करायची त्यांची मनोवृत्ती असेल, त्या सगळ्यांना पुरूनसुद्धा आपले पूर्वज, आपला धर्म जिवंत राहिलेला आहे, जगलेला आहे, तगलेला आहे.
त्याच्या मागे आपल्या पूर्वजांचे, आपल्या वाडवडिलांचे अथक परिश्रम, अथक मेहनत, अथक कष्ट, हाडाची काढं करून, रक्ताचं पाणी करून त्यांनी हा देश, धर्म, आपलं पळीपंचपात्र, आपलं पूजा अर्चा, प्रथा, परंपरा आणि आपला पराक्रम जिवंत सुरक्षित ठेवलेला आहे. त्यांचा वारस जर आपल्याला म्हणून घ्यायचा असेल तर आपल्याला हे सगळं जिवंत ठेवावं लागेल. आपण आज त्यांचं स्मरण करत आहोत. केवळ पितृपक्षासाठी केलेली पंचपक्वानं खाऊन त्यांच्या कार्याचं स्मरण होणार नाही. कावळ्याला घास देऊन, गाईला घास देऊन त्यांच्या कार्याचं स्मरण होणार नाही. ती सगळी कामं आपल्याला करायचीच आहेत, कारण ते आपल्या सगळ्यांना पूज्य आहेत, प्रार्थनीय आहेत. त्यांना त्यांचं हिस्सा द्यायलाच हवा, त्यांना त्यांचं पूजन करायलाच हवं. परंतु ह्या पलीकडे जाऊन आपण जे खा प्या मजा करा ऐश करा या दुष्टचक्रात अडकलेलो आहोत, त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला आपली पाळंमुळं शोधून काढावी लागतील. आपल्याला आपलं कुळं समजून घ्यावं लागेल. आपण पितृपक्ष म्हणतो, आपण गणगोत म्हणतो, आपण गोतावळा म्हणतो. हे गणगोत, हा गोतावळा, हे गोत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा मुळाशी जावं लागेल. आज ते करायला कोणाला वेळ नाही. आज आपण भाकरीच्या दुष्टचक्रात अशा अडकलेलो आहोत की आपल्याला आपल्या धर्मासाठी वेळ नाही. आपला धर्माचार कुळाचार करणे म्हणजे काहीतरी मागास काम करणे. त्याची लाज वाटते लोकांना आजच्या पिढीला. तर अशी लाज बाळगून ज्याला अशी लाज वाटत असेल, ज्याला न्यूनगंड वाटत असेल अशा गोष्टींचा, त्यांनी आपला जीव द्यायला काही हरकत नाही असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. अरे ज्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा, ज्या गोष्टींबद्दल मान उंच करून समाजाकडे, आभाळाकडे पाहायचं, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला लाज कसली वाटते? ह्या लाज वाटायची नाही, हे अभिमानाची बाब आहे. आपला जन्म भारतात झाला, आपला जन्म हिंदुस्थानात झाला, आपला जन्म या सनातन धर्मात झाला, हिंदू धर्मात झाला. त्याचा अभिमान बाळगून, त्याच्या प्रथा परंपरा, ज्याचं जग आज अनुयायी होण्याचा प्रयत्न करतं आहे, जग त्याला फॉलो करायचा, त्याचं मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करतं आहे, त्याबद्दल तुम्हाला खंत वाटते, त्याबद्दल लाज वाटते, न्यूनगंड वाटतो. अरे तुमच्या धमन्यांमध्ये वाहणारं रक्त हे महाराष्ट्रभूमीचं, या सह्याद्रीचं नाही असं मला नमूद करावंसं वाटतं. तेव्हा बंधूंनो, न्यूनगंडाची भावना मनातून काढून टाका. आपण ज्वलंत वारसा घेऊन आलेलो आहोत. आपण जाज्वल्य अभिमानाचे प्रतीक आहोत. आपण छत्रपती शिवरायांचे वारस आहोत. तो वारसदारपणा आपण आपल्या कार्यातून, कर्तृत्वातून, आपल्या मनगटातून, आपल्या वृत्तीतून, आपल्या कामातून, आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कर्मातून आपण सगळ्या जगाला दाखवून द्यायला हवा. आणि हा जो पितरांचा स्मरण करायचा, पितृपक्षाचा काळ आहे, तेव्हा आपल्या पूर्वजांना स्मरण करा, त्यांच्या कार्याचा स्मरण करा, त्यांचे मागचे धागे कुठपर्यंत गेलेले आहेत, आपण कुणाचा वारसा, कुणाचं रक्त घेऊन पुढे चाललेलो आहोत याचा कधीतरी अभ्यास करून ते मागचे धागे, ते मागचे संबंध, तो भूतकाळ समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुलवृत्तांत तयार करायचा प्रयत्न करा. आणि ह्या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांना, वाडवडिलांना, आईवडिलांना त्यांचं पूजन करा, त्यांच्या चरणांवर नतमस्तक व्हा, वाडवडिलांप्रती कृतज्ञता बाळगा. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला वाडवडिलांच्या स्मरणार्थ काही चांगलं करता आलं, समाजासाठी, देशासाठी. अनेक लोक असे आहेत की ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी काय करता आलं, त्यांच्यापर्यंत शिधा पोहोचवता आला, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवता आलं, त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करता आली, त्यांना ज्या आवश्यक वस्तू आहे त्यांचं दान करता आलं, तर असं दान जरूर करा. पशुपक्ष्यांना दान करा, निसर्गाला दान करा, गरजवंताला दान करा, वंचितांना दान करा, पितरांच्या स्मरणार्थ दान करा. असं काही चांगलं करायचा प्रयत्न करा. पितरं तुमची आठवण काढतायत, पितरं तुमच्याकडे आशेने अपेक्षेने बघतायत, ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेत. त्यांच्या आशीर्वादांचं नम्रतेने स्वीकार करा. त्यांना सांगा, आमच्यापासून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा, आम्हाला मोठं काम करण्याची, आम्हाला चांगलं काम करण्याची, आम्हाला सत्पात्री दान करण्याची, आम्हाला विधायक कामं करण्याची बुद्धी द्या. तसं काम करण्याची वृत्ती आमच्यामध्ये येऊ द्या. तसं काम करण्यासाठी पाठबळ आम्हाला द्या. तसं काम करण्यासाठी आशीर्वाद आम्हाला द्या. असं आपल्या पितरांकडं मागा. अशा आपल्या पितरं आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. पितृपक्ष हा कधीही वाईट काळ नाही आहे असं लोक म्हणतात. पितृपक्षात धार्मिक काम करू नये, सकारात्मक शुभ कामं करू नये. अरे असं कधी आहे का? ज्या कालावधीत आपले पितरं, आपले वाडवडील, आपले जे पूर्वज आहेत ते आशीर्वाद द्यायला येतात आणि तो काळ चांगला नाही, तो काळ शुभ नाही असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं आहे असं मला वाटतं. तेव्हा मित्रांनो, पितृपक्षाचा हा काळ आपल्या पितरांना स्मरणात, त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण करण्यात, त्यांच्या कामामुळं आपण इथपर्यंत आलेलो आहोत, त्यांचं रक्त आपण वाहवत आहोत, याबद्दल धन्यता बाळगण्यात, याबद्दल त्यांना नमस्कार करण्यात, कृतज्ञता बाळगण्यात व्यतीत करा. वाडवडिलांचं स्मरण करा, पूजन करा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि आपला हा हिंदुस्थान, आपला हा सनातन धर्म, आपला हा हिंदू धर्म सुरक्षित राहिला
जपून राहिला, पण आपल्याला इथून येणाऱ्या पुढं येणाऱ्या संकटांची चाहूल लागली का नाही माहिती नाही. ती चाहूल मला जाणवते, त्याबद्दल मी सुद्धा दुसरा व्हिडिओ करून तुमच्याशी बोलेल. परंतु ह्याच्यातून तुम्हाला काय संदेश घ्यायचा तो घ्या. सदैव जागे राहा, सजग राहा. आपल्या देव, देश आणि धर्मापायी आपण जर सजग राहिलो नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत याचा विचार करा. पितरांना नमस्कार करा, पितरांबद्दल कृतज्ञता बाळगा, त्यांना नमस्कार करून कृतज्ञतेची भावना बाळगून आपला या जन्मातलं जे कार्य आहे ते कार्य करायला चुकू नका. एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या. आपल्या या ऑफबीट चॅनलवर जास्तीत जास्त लोकांना जोडत राहा. आपल्याला ही साखळी, ही शृंखला वाढवत जायच्या, तेव्हा त्याबद्दल तुम्हाला विनंती करतो. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.